खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, अवैधरित्या दारू विक्री करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात दहशत माजवणाऱ्या तिघा गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून 1 वर्षांसाठी वेगवेगळ्या कारागृहात स्थानबद्ध केले आहे। यामध्ये चाकण परिसरातील एका गुन्हेगाराचा समावेश आहे। महेश बबन कड, वय वर्ष 32, राहणार बापदेव वस्ती, कडाचीवाडी, चाकण याने त्याच्या साथीदारांसह खून, खंडणी मागणे, गर्दी, मारामारी करणे असे 5 गंभीर गुन्हे केले आहेत। चाकण पोलिसांनी त्याचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठवला होता। त्यानुसार पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्याला नागपूर कारागृहातून स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे। एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या परिसरात जबरी चोरी, अवैधरित्या दारू विक्री करणारा अट्टल गुन्हेगार प्रीतम उर्फ शुभम राहुल राठोड, वय वर्ष 23, राहणार कुदळे वस्ती, मोशी, तालुका हवेली आणि सौरभ विकास साठे, वय वर्ष 22, राहणार सोमद्वार कॉलनी, रहाटणे या सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणी मागणे, तडीपारी आदेशाचा भंग करणे, अग्निशस्त्रे व घातक हत्यारे बाळगणे असे 8 गंभीर गुन्हे केलेले आहेत। या दोघांच्या स्थानबद्धतेच्या प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात 1 वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे। 2025 मध्ये एमपीडीए कायद्यान्वये गुन्हेगारांना स्थानबद्धतेच्या 25 कारवाया करण्यात आल्या आहेत। 2024 मध्ये 32 कारवाया करण्यात आल्या होत्या।